आपण थेट जाऊयात. शाळा वाचवण्यासाठी ढोल ताशाचं पथक देखील मराठी मला वाटतं हे बाकीचे सगळे विषय आपण रोज बोलत असतो. आज पाडवा आहे, सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे. आणि ज्या विषयांवर लढायचं असतं ते आम्ही लढत असतो. शोभायात्रेच्या माध्यमातून मराठी शाळा याचा एक बोलका देखावा तुमच्या या शोभायात्रेमध्ये अनेक देखावे आहेत, आपण पाहताय गिरगावला देखील आहेत. महत्त्वाची गोष्ट हेच आहे की आजचा दिवस आपण साजरा करावा आणि तो मोठ्या जल्लोषात साजरा करावा. काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झालेला आहे. काय सांगाल, कारण की नववर्ष खूप स्वागत होत आहे. हे विषय जे आहेत जसं मी सांगितलं, अवकाळी पाऊस असेल, काल तर आम्ही विधानभवनात मांडलेलंच आहे. सरकारकडून मदत अपेक्षित आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ह्या नवीन वर्षात सर्वांना सुख शांती समृद्धी ही मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. याचसाठी तर आम्ही महानगरपालिकेचा लढा दिला आणि आपण पाहिलं की मुंबई आमच्या सोबत राहिली. आदित्यजी, बीडीडी हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज अनेक जण त्यांच्या घरामध्ये पहिला गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. बीडीडी हा जिव्हाळ्याचा विषय आहेच, कारण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021च्या दिनी आम्ही ह्या कामाला सुरुवात केली होती. अनेक वर्ष हा प्रयत्न सुरू होता. आपण पाहत असाल इथे जिथे आपण उभे आहोत त्याच सावलीमध्ये उभे होतो आपण. बीडीडी तिथे बनत आहे. आमच्या आंदोलनानंतर बीडीडी नायगावला देखील चावी वाटप त्यांना करायला लागला. आम्ही भाग पडला. जे 2-3 महिने काम पूर्ण होऊनही चावी वाटप होत नव्हता. समोरून चावी मारण्याचं काम चालू होतं, आम्ही चावी वाटप करून घेतला. हा फरक आहे. टप्प्याटप्प्याने होणार ना, अर्थात होणार. जसं पूर्ण होईल तसं होईल. आणि हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही करू. हिंदी में सबको मैं शुभकामनाएं देता हूँ. गुड़ी पाड़वा है और हर एक राज्य में अपना अपना नया साल है, तो सभी को मैं शुभकामनाएं देता हूँ. आज संध्याकाळी सभा आहे. चलो चलो गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात उत्साह पाहायला मिळतोय. रस्ते शोभायात्रांनी गजबजून गेलेत. पाहुयात त्याची